अधिक मासातील गुरुपुष्य अमृत योगावर काहीच केले नाही तरी चालेल, पण हा तांदळाचा प्रभावी उपाय नक्की करा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल व तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्य, पैसा याची कधीच कमी पडणार नाही. अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच नांदेल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा, मंगलमय जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अधिक मासाला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं. हा महिना साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना म्हणजेच पुरुषोत्तम भगवानांचा महिना मानला जातो. आणि या अधिक मासामध्ये येणारा गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आणि अतिशय पवित्र व अत्यंत शुभ योग, दुर्मिळ योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य अमृत योग निर्माण होतो. तर हा योग इतका प्रभावी असतो की या दिवशी केलेले दान, जप, पूजा, व्रत आणि काही प्रभावी उपाय याचे फळ आपल्याला अनेक पटीने म्हणजे दुपटीने प्राप्त होते. तर विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांची विशेष कृपा प्रत्येक भक्तावर राहते म्हणजेच मिळते. आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा उपाय जर तुम्ही अधिक मासातील गुरुपुष्य अमृत योगावर केला तर तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख, नकारात्मकता, कर्जबाजारीपणा, अडचणी, अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. तसेच घरामध्ये धन, धान्य, अन्न, सुख, समृद्धी, बरकत येत असते. आणि म्हणून हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, अनेक जण म्हणतात की आम्हाला पूर्ण उपवास करणं जमत नाही. काहींना ऑफिस असतं, काहींना कामधंदा असतो, तर काहींना तब्येतीमुळे उपवास करता येत नाही. तर मी तुम्हाला सांगते, जरी तुम्ही या पवित्र अधिक मासातील उपवास गुरुवारचा किंवा गुरुपुष्य अमृत या दिवसाचा उपवास केला नाही तरी चालेल, पण या दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा तांदळाचा प्रभावी उपाय आवर्जून नक्की करा. कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जाते. कोणतीही पूजा असो, यज्ञ असो, हवन असो किंवा देवकार्य असो, तांदळाशिवाय पूर्ण होत नाही. तांदळामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो. म्हणून या दिवशी तांदळाचे उपाय केल्याने घरामध्ये स्थिर लक्ष्मी प्राप्त होते असे मानले जाते किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रांनो, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद घालून आंघोळ केल्याने म्हणजे स्नान केल्याने गुरुग्रह मजबूत होतो, जीवनातील अडथळे कमी होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यानंतर आपल्या देवघरातील देवांची मनोभावे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला पूजा करायची आहे, म्हणजेच तुमची देवपूजा तुम्हाला उरकून घ्यायची आहे. यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देवापुढे लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थांना प्रार्थना आवर्जून करायची आहे. तर
मित्रांनो, जेव्हा आपण अशा पवित्र आणि प्रसन्न वातावरणामध्ये उपाय करतो तेव्हा त्याचं फळ लवकर म्हणजेच शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होतं. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, वाद, विवाद, कलह, क्लेश होत असतील, सतत भांडणं होत असतील, पैसा टिकत नसेल, कामामध्ये अडथळे येत असतील, कर्ज वाढत असेल, मुलं ऐकत नसतील आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला जाणवत असेल, तर गुरुपुष्य अमृत योगावरती हा उपाय अत्यंत लाभदायक करणं मानलं जातं. तर आता उपाय कसा करायचा ते पहा. तर जाणून घेऊया. पहिला उपाय, तुम्हाला एक वाटीभर पांढरे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तर तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत, स्वच्छ असावेत. त्या तांदळामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर हे तांदूळ हलक्या पिवळ्या रंगाचे करायचे आहेत. यानंतर हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. तर तुमच्या अंगणामध्ये, गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही हे पिवळे केलेले तांदूळ ठेवू शकता. विशेषतः चिमण्यांना तांदूळ खाऊ घातल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं किंवा असे मानण्याची आपली श्रद्धा आहे. तर या दिवशी अन्नदान केल्याने देवगुरु बृहस्पती लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील अनेक अडथळे, संकटे, विघ्ने दूर होऊ लागतात. तर मित्रांनो, हा उपाय अत्यंत साधा आहे, पण याचे परिणाम खूप प्रभावी मानले जातात. त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगाच्या या अत्यंत दुर्मिळ योगावर तुम्ही हा उपाय नक्की करा. तर दुसरा उपाय चला जाणून घेऊया. तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी देवघरासमोर तुम्हाला तांदळाची रांगोळी काढायची आहे. तर तुम्ही स्वस्तिक, कमळ किंवा इतर शुभ चिन्ह देखील काढू शकता, पण शक्य असेल तर तुम्ही स्वस्तिक नक्की काढा. तर हे स्वस्तिक काढताना रांगोळीचे कलर अजिबात वापरायचे नाहीत. तर फक्त तांदळानेच रांगोळी म्हणजे स्वस्तिक काढायचे आहे. यानंतर त्या तांदळावर हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचे आहे. मैत्रिणींनो, असे मानले जाते की ज्या घरात तांदळाने शुभचिन्ह काढले जाते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये वास करते. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच नांदेल. तर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आपण स्वस्तिक बनवलेलं आहे, तर ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि गाईला किंवा पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. तर अधिक मासातील गुरुपुष्य अमृत योगावर हा अत्यंत प्रभावी उपाय, हा तिसरा उपाय देखील आपण नक्कीच करू शकतो. तर अत्यंत शुभ आणि पवित्र हा उपाय आहे. तर तिसरा उपाय अत्यंत प्रभावी देखील मानला जातो. तर तुळशीला साक्षात माता महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. या दिवशी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर पाणी घेताना पाणी हे स्वच्छ आणि पिण्याचं पाणीच घ्यायचं आहे. तर या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे. तसेच यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकून घ्यायचं आहे आणि काही पांढरे तांदूळ देखील यामध्ये टाकायचे आहेत. तर हे पाणी तुम्हाला तुळशी मातेला या गुरुपुष्य अमृत योगावरती अर्पण करायचं आहे. तर तुळशीला हे अर्पण पाणी केल्याने घरातील दारिद्र्य दूर होतं आणि सुख, शांती, समृद्धी नांदू लागते असं मानलं जातं किंवा अशी श्रद्धा आहे. तर मित्रांनो, अधिक मासातील गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत शुभ योग आहे. या दिवशी श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा मोठे फळ देतात. म्हणून गुरुपुष्य अमृत योग आणि अधिक मास या अत्यंत दुर्मिळ योगावर तांदळाचा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करा. तर मैत्रिणींनो, आजची ही आध्यात्मिक माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा.
ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. उपयुक्त माहिती आपल्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन आध्यात्मिक व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. जय श्री हरी विष्णू. धन्यवाद.